जन हे वळतु जेथे भाग 4. अरे सुमन, आणि ही कुठं गेली होती? ही आपलीच सुमाताई आहे काय? मग अशी अजिबात वेगळी का? कुठं ती मान खाली घालून एक एक पाऊल मोजीत जाणारी सुमा, कुठंही आपल्याच नादात लहरत चाललेली अवखळ पोरगी. कुठं गेली ती गोल फिकट चेहऱ्याची उदास ताई, आणि कुठंही आवेगात आरक्त बनलेली धिटुकली. कुठे ते उदास भुई न्याहाळणारे डोळे, नि कुठं हे किरण शलाकांची बरसात करणारी रोषणाई. जीर्ण विटक्या रंगाची तीच साडी, केस तसेच वृक्ष नि तेलाचा क्वचित स्पर्श झालेले, तशीच अनलंकृत अनवाणी मूर्ती अगदी शेजारून निघून गेली. गल्लीच्या तोंडाशी उभा राहिलेला विश्वास तिला दिसू शकला नाही. विजेसारखी तल्लख वळण घेत सळसळत निघून गेली. विश्वास नुसता बघत राहिला, हतमबद्ध होऊन. आनंदात का दिसते ही? असा विलक्षण कायाकल्प कसा झाला? या दुर्दैवी अजाण भित्र्या मुलीला असं आनंदात असणं शोभतं काय? कसला अरिष्ट कोसळायचा आता? छे छे, असे डोळे लखलखायला नकोच सुमे. कठीण जाईल तुला, फार कठीण जाईल. पण तसं बहुतेक शक्य होणार नाही. या कुग्रामात नि उजाडखान्यात येतंय कोण? कल्पनाच हास्यास्पद. इथं श्वासोच्छवासासाठी हवा मिळते हेच काय कमी आहे? मग ही अशी आनंदानं ओसंडत का बरं निघून गेली? ही दलदल, इथं सारे खचत असतात. हिच्यातून बाहेर पडण्यासाठी दिलेला एक एक झटका अधिकाधिक खोल नेत असतो. गळ्यात अडकलेली एक एक किंकाळी सूत सूत खोलात ढकलीत असते. काही नाव द्या, कुठलाही रंग जडवा, सत्य हे एकच. दलदलीत हळूहळू खचत राहणं, मनानं, बुद्धीनं, उमेदीनं खचत राहणं. शेकडो गेले असतील, जात असतील, जाणार असतील. हाय हाय, ते सारे माझेच होते, माझ्या आत्म्याला बिलगलेले. बापू, नाना, अक्का, राजा, आणखी कोण कोण माझेच राहणार आहेत. मीच खचलो आहे, खचत आलो आहे. कुठे आहे आशेचा किरण? कुठे आहे उमेदीचा आधार? माया वगैरे म्हणून यालाच म्हणत असतील काय? ठेविले अनंते तैसेची राहावे. अरे ठीक आहे, ठीक आहे, म्हणून काय झालं? प्रतिकार तर करता येतो ना. खचणं अटळ खरं, तरीही प्रतिकार, तो तर आपल्याच हाती आहे. फिर क्या फिक्र है जनाब, ठेविले अनंते तैसेची, साफ नामंजूर. काय जुलूम आहे हो हा? हा काय एकट्याचा प्रश्न आहे? साऱ्यांचाच नव्हे काय? आणि ती मंडळी जाब विचारतील ना. नरक? इथे फुलांनी यावं नि क्षणकाल हसावं. केवढी हृदयद्रावक घटना. कोण रे तू? तुला कोण मागणार आहे हा जाब? मोहरी एवढा आंधळा, उतावळा, अजाण. म्हणे प्रतिकार. त्यामुळे जीवन कधी बदललंय काय? दुःख कधी सुटलंय काय? बुद्ध झाले, ख्रिस्त झाले, झाले आणि होतील, हे गूढ कुणाला उकललंय काय? परिस्थिती काय डोळ्यांना दिसत असते, हातांनी उचलता येते, या ओळी ऐकत आलास ना? सदानंदे चिदाकाशे माया मेघस्थिडिन्मनः अहंता गर्जनं तत्र धारासारो हि यत्तमः महामोहांधकारेऽस्मिन् देवो वर्षति लीलया अस्यावृष्टेर्विरामाय प्रबोधक समीरणः. हा तर बापूंचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय यावेळी. नाही, पण अर्थ कळत नाही. तुम्ही तुम्ही समजावलात बापू, तरीही कळला नाही. हे ऐकलं की एक प्रकारची शांती लाभते खरी, पण तो भास असेल. असे भास कितीतरी होत असतात. ते काय खरे असतील? महाकाळच्या मंदिरात झालेला तो भास? साधो यह तन ठाठ तंबुरेका, नाना स्मशानात गायले होते. तेव्हा तेव्हा विलक्षण, काही विलक्षण वाटलं होतं. कसली तरी विचित्र विलक्षण ओढ, हृदय फोडून टाकणारी आत्यंतिक व्याकुलता. अरे, तो गुप्तघोष घुमतो आहे. माझ्या चित्तवृत्ती आतून उन्मळत आहेत. मी संकटात आहे, मी होरपळत आहे. मन्मनो वन्नित्यं क्रीडन्त्यानन्दवारिधौ सुस्नास्तेन पुतात्मा सम्यग्नी ज्ञानवारिणा. बापू, तुमचा आवाज, नुसता भास. क्रीडत त्या नंदवारिधौ, हे काय प्रकरण आहे? बापू, तुमच्या मनाला आनंदाचा कधी स्पर्श झाला होता काय? तुमचाही भास, तुमचं दुःख, तुमचं मरण. मी थरथरत आहे, माझे पाय लटपटतायत. हे भास की ते भास? गटारीशी भिंतीला टेकून उभा असलेला विश्वास एकदम धडपडला. त्याचा तोल गेला, मग तो भानावर आला. शेपटीचा जोरदार फटकारा सर्वांगावर देत नि शिंगांनी जरासा ढकलीत एक गाय बोळातून संथपणे निघून गेली. छाती धडधडत होती, हातपाय गळले होते, जीव घाबरला होता. आणि शीण, हा रस्ताच बरा मापता येतो, पायऱ्या बऱ्या मोजता येतात, दगड बरे इकडून तिकडे ढकलता येतात,
विचार बरे मांडता येतात, पण हे नको, हे भास, हे सहन नाही होत. घबराट सुटतो जीवाला. विश्वास हळूहळू घरापाशी येऊन पोचला. केवढा धोका निर्माण झाला होता, केवढा घबराट सुटला होता. घरात शिरला, सदरा खुंट्याला लटकवला. स्वयंपाकघरात गेला. रमाबाई पोळ्या लाटतायत. इथं सुरक्षित वाटतं. भिंतीवर राखी रंगाची 3च भांडी कशी रांगेत आहेत पण. मोजून घ्या, पुन्हा मांडा, पैसे द्या, पीठ आणा. पोळ्या होतात. आई चालू लागते, बहीण उभी होते. पुन्हा पाणी चढतं. हे पक्क ज्ञान, पाय पक्के रोवणारं ज्ञान. आईचे हात आता संथपणे पोळपाटावरून फिरतायत. अरे पण सुमा कुठं गेली? मागं पत्र्याच्या गच्चीवर. पाठमोरी सुमा सायंकाळच्या रक्तिमेत न्हाणाऱ्या समोरच्या झाडाकडं एक टक लावून बघत होती. पोपटांचे हिरवेगार थवे एका रेघेत बाणासारखे वृक्षाच्या पोटात शिरत आहेत, जोरदार फडफडाट करीत. कठड्याला धरून अनिमिष डोळ्यांनी ती हे दृश्य पाहत उभी आहे. सुमाताई? तिने दचकून मागं पाहिलं. न पाहते आत्मभोर डोळे. शोधक दृष्टीनं विश्वास तिच्याकडे बघू लागला. मान खाली घालून ती भरकन आत निघून गेली. अच्छा, यह क्या बात है? थांग पत्ता लागू देत नाही की नुसता भास? भासच. दादाचं पत्र आलं असेल. 100ची नोट त्याने एकदम पाठवून दिली असेल. सुखावली असेल. आपण अदवा तद्वा बोलणारे म्हणून आपणावर रागवली असेल, किंवा आपणाला चकित करायचा बेत असेल. ताई, ए ताई! आरडाओरडा करीत घर डोक्यावर घेत विश्वास धावला. सुमा दाराआड लपली. तिथूनच म्हणाली, काय रे पिशू, इकडे ये अशी, बघू तरी. नाही येत. काय यायचं? माझा हुकूम म्हणून? तुझा हुकूम आम्ही का म्हणून मानायचा? तुझ्याहून वडील आहे म्हटलं मी. अगं, देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला म्हणून. कळलं? तर जे माझे हुकूम. दाराआड सुमा डोळे पुसू लागली. विश्वास एकदम गडबडीत स्वयंपाकघरात शिरला. म्हणाला, आई, जेवायला वाढ गं, भूक लागलीये सपाटून. रमाबाईंच्या करारी चेहऱ्यावर स्मित पसरलं. राखी रंगांची ताटवाटी घेत विश्वास म्हणाला, हा वाढ. आज ताईसाहेबांना मिजाज चढलीये. आज दादाचं पत्रपित्र आलं का ग? छे रे, कोणास ठाऊक कुठल्या संकटात असेल तो. हिला सगळी काळजी त्या दादाची. मी खपतो आहे घरासाठी, कुठून कुठून जोड तोड करून चालवतो आहे. पण संकटात? त्याला काय झालंय? मजेत पैसे उडवीत असेल. तू फार वाईट बोलतोस त्याच्याविषयी बिशू. अगदी बदललास आल्यापासनं. याला का म्हणायचं बंधुप्रेम? म्हणू नये. बंधुप्रेम? त्याच्या डोक्यात हा विचार असेल? कधी स्मरण तरी झालं असेल? आपलं काही कर्तव्य आठवलं असेल? मी पाहतीये तुला त्याची काळजी नाही, द्वेष करतोस. अरे हे बरं नव्हे. तो पोर भोळा आहे, उतावळा आहे, कनवाळू आहे. कनवाळू की स्वार्थी? विश्वास बडबडू लागला. बापूंना निराधार करून गेला, माझे पंख कातरले, तुम्हाला चक्क उपाशी ठेवलं, दुष्ट माणूस. लाटण्यावर घट्ट बसलेले रमाबाईंचे सुकलेले हात थरथरू लागले. पुरे पुरे. थोडेफार पैसे इकडून तिकडे आणलेस म्हणून अपमान करशील? रमाबाई झपाट्याने पोळ्या लाटू लागल्या. तो अगदी मजेत आहे, तू काळजी करू नकोस, विश्वास विचित्र आवाजात म्हणाला. खरं? आलंय पत्र तुझ्याकडं? रमाबाईंच्या डोळ्यातले अश्रू टपटप खाली परातीत पडू लागले. विश्वासला समाधान वाटलं, पण त्याचा जीव कालवू लागला. तू काळजी करू नकोस आई, तो अगदी सुरक्षित आहे, एवढं नक्की कळलंय मला. समयच्या प्रकाशात चमकणाऱ्या देवाकडे पाहून रमाबाईने हात जोडले. तुझा कनवाळू लेक चैनीत आहे, चैनीत, विश्वास हसत म्हणाला. रमाबाईंना हे काही ऐकू गेलं नाही. त्यांची काळजी दूर झाली. नवस फेडायचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. खरंच दाखवशील रे मला पत्र? त्यांनी आतुर स्वरात विचारलं. हिला दाखवावंच पत्र. चांगली खोड मोडेल हिची. बेशुद्धच पडेल पत्र वाचून. सांगितलं ना पत्र नाही आलं म्हणून. विश्वास धुमसत उद्गारला. उठून चालता झाला. मिल एरियाची दर्शनी बाजू. युकॅलिप्टसचा रांगा. उन्हात चमकणारं रुपेरी फाटक. निळ्या रंगाची बैठी टुमदार इमारत. बोगनवेलीच्या लाल फुलांनी झाकलेला पोर्च. खांद्यावर बंदूक घेऊन पहारा करणारा गुरखा. सेठी साहेब, मिल मालक, शिक्षण संस्थेचे चेअरमन. उमेदवारांची ते आज मुलाखत घेणार होते. शिक्षणाच्या बाबतीत आपण फार लक्ष घालतो असा त्यांचा दावा आहे. पोर्च खालीच 2 टोळकी उभी आहेत. सूटबूट टायवाली मंडळी एका टोळक्यात आणि हात धुतल्या कपड्यांची नि कोटाची बटणं पुन्हा पुन्हा लावणारी मंडळी दुसऱ्या टोळक्यात. विश्वास या गावठी टोळक्यात उभा आहे. मुलाखतीची वेळ 9 वाजताची, पण ती केव्हाच टळलेली. सेठी साहेब अजून यायचे आहेत. सारे पुन्हा पुन्हा फाटकाकडे पाहतायत. काही जणांच्या तोंडावरची कलही ओघळते आहे.
किडकिडीत तोंडाच्या तरुणानं जवळ येऊन विचारलं, आपका शुभ नाम? इंटरव्ह्यू केव्हा सुरू व्हायचाय? कुठला इंटरव्ह्यू? सारं ठरलेलंच आहे. सेठी साहेबांना एखादा माणूस नको असला तर पाहायचं, एवढंच. तो तरुण कोरडा हसला. समोर BA, MA हात जोडून उभे आहेत हे दृश्य फार आवडतं त्याला. आसुरी आनंद होत असेल. गुरख्यानं खाडकन सलामी दिली. जमादारानं धावत येऊन भरकन फाटक ओढलं. कॉलरी वर झाल्या, भराभरा गुंड्या लागल्या. काळीभोर लांब मोटार सरकन वळणं घेऊन पोर्चखाली दाखल झाली. वर्दीतल्या शोफरनं आदबीनं मोटारीचं चकचकीत दार उघडलं. सेठीसाहेब लगबगीनं बाहेर पडले. गोरं घवघवीत तोंड, गंधाचा टिळा, गळेबंद कोट, तलम शुभ्र धोतर, गुटगुटीत ठेंगणी मूर्ती. व्यक्ती नव्हेच, नुसता नमुना. साऱ्यांनी हात जोडले. सेठीसाहेब मान खाली घालून घाईघाईनं आत निघून गेले. सारे उमेदवार कॉरिडॉरमध्ये जाऊन बसले. कोणी छताकडे बघू लागलं, कोणी अस्वस्थपणे कपडे नीटनेटके करू लागले, कोणी बेंचवर हाशहुश करीत टेकले. बरेचसे चेहरे ओढल्यासारखे दिसू लागले. सगळे वाट बघू लागले, खोळंबून बसले. कोणी आडवा हात समोर धरून घड्याळाकडे बघू लागलं, कोणी रुमालानं वारं घेऊ लागलं, कोणी कॉलर ढिली करू लागलं, कोणी सुस्कारे सोडू लागलं. विश्वास बेंचावर मांडी घालून स्वस्थपणे पाहत बसला होता. इंटरव्ह्यू कसा असतो हे त्याला माहितीच नव्हतं. नोकरी मिळू शकेल हेही त्याला खरं वाटत नव्हतं. तेवढ्यात सुटाबुटावर टोपी चढवलेले, छप्परदार मिशावाले नि सोनेरी चष्मा घातलेले सद्गृहस्थ बाहेर आले नि म्हणाले, आप लोग अंदर चलकर बैठिये. सारे एकदम दाराशी गोळा झाले. एकाच वेळी मागे राहायचा प्रयत्न करू लागले. घोळका दाराशी चढला आणि तुंबला. मग सगळे जणू एकदमच आत ओतले गेले. हॉल रिकामाच होता. खुर्च्यांच्या रांगा आणि मधोमध जुन्या वेलपत्तीदार काळं शिसवी टेबल. साऱ्यांच्या नजरा त्या टेबलावरच बराच वेळ खिळल्या होत्या. जणू त्यामधूनच सेठीसाहेब अकस्मात उगवणार होते. नजरा शिणल्या. अजून दारापाशी चपराशी देखील येऊन उभा झाला नव्हता. काही लोक खालच्या आवाजात हळूहळू कुजबुजत होते. काही संभाव्य प्रश्नांची चतुर उत्तरं मनात जुळवीत होते. 5, 10 आणि 15 मिनिटं निघून गेली, पण काहीच घडलं नाही. समोरच्या घड्याळातला काटा 11कडे सरकू लागला. खुर्च्यांवर स्मार्टपणे बसणं जरा जड जाऊ लागलं. काही रेलून बसले, काही सिलिंग फॅनकडे बघू लागले. तो सुरू करायची धैर्य कोणात उरलं नव्हतं, किंवा तसा तकवाच शिल्लक उरला नव्हता. सारे सुस्त आणि मलूल बसले होते. अकस्मात सूटबूट टोपीवाले सद्गृहस्थ फायलींची चळत घेऊन शेजारच्या खोलीबाहेर पडले. एकदम गडबड उडून गेली. सारे खडबडून उठले. काहींचे ठोके चुकले, काहींच्या चर्येवर स्मिताची अर्धवट घडी पडली. पण ते गृहस्थ हॉल ओलांडून पलीकडे निघून गेले आणि मग एकदम स्थितमितता पसरली. काही तरुण ओशाळवाणे हसू लागले. काटा 11च्या पुढे सरकू लागला. पण पुकारा करणारा चपराशी अजून दाराशी येऊन उभा झाला नव्हता. सारे गरजू नि खोळंबलेले होते. स्मार्ट, धूर्त, लटपटे, गरीब, बावळट, अजागळ, हुच्च साऱ्यांचा एक एक रांधा तयार झाला होता. काही शिल्लक उरलं नव्हतं. उरली होती फक्त गरजू चिकाटी. आणि शेवटी सेठीसाहेब स्वतःच बाहेर आले. मागोमाग सूटबूट टोपीवाले सद्गृहस्थ देखील. त्यांनी फाईल उघडून सेठीसाहेबांसमोर अदबीनं धरली. सर्वांनी उठून लीनपणे त्यांना नमस्कार केला. सेठीसाहेबांनी चष्मा नाकावर चढवला, मान लांब करून फाईलीत डोकावू लागले. काही अजून उभेच होते, काही बसले. मग सारेच बसले. एकदम साऱ्यांची मुलाखत घेणार की काय? तो किडकिडीत तोंडाचा तरुण पुटपुटला. सेठीसाहेबांनी चष्म्यातून एकदा साऱ्यांना निहाळलं. वो मास्टरों की लिस्ट है ना जयस्वाल जी? जयस्वालजींनी समोरची यादी दाखवली. आचार्य कोण है आचार्य जी? सेठीसाहेबांनी विचारलं. एक पांढऱ्या केसांचा चष्मेवाला लठ्ठ तरुण लीनपणे नमस्कार करून उभा झाला. खादीचा विटलेल्या रंगाचा सूट त्याच्या अंगावर होता. आपने कौन सी परीक्षा दी है? जी मैंने MA पास किया है. त्या तरुणानं लीनपणे नम्र हास्य करीत उत्तर दिलं. कौन से डिवीजन में? जी 2nd डिवीजन में. कौन से विषय में? जी हिंदी में. हिंदी? अच्छा, हिंदी. तो हिंदी में क्यों? हिंदी साहित्य में मुझे बहुत रुचि है. आप मास्टरी क्यों करना चाहते हैं? अध्यापन कार्य में मुझे बहुत रुचि है श्रीमान. पुनः धूर्त आणि नम्र हास्य. हमारे हाई स्कूल में बने रहेंगे या छोड़कर चले जाएंगे? आपकी छत्रछाया छोड़कर और कहाँ जाऊंगा श्रीमान. आचार्यजींकडे चष्म्यातून समाधानपूर्वक पाहून सेठीजींनी जयस्वालकडे पाहिलं आणि म्हटलं, दुसरा नाम? मग समोरच्या कागदावर बघून त्यांनी विचारलं, कुलकर्णी जी आप कहाँ तक पढ़े हैं? मैंने BA पास किया है. कौन से विषय थे आपके?
अर्थशास्त्र, राजनीति और राजनीति? ये राजनीति क्यों? अगोदर जयस्वालजींकडे मग कुलकर्णींकडे साशंक नजरेने पाहत त्यांनी विचारलं. राजनीति में बहुत रुचि है श्रीमान. तो आपको राजनीति में रुचि है? मैं पूछ सकता हूँ क्यों? घसा साफ करून तीव्र आवाजात सेठींनी विचारलं. मी संमतीसाठी जयस्वालजींकडे पाहिलं. मुझे तो अध्यापन में रुचि है. मैं कार्यकर्ता नहीं हूँ, मैं तो अध्यापक बनना चाहता हूँ. उमेदवार हसत असल्याचा त्यांना भास झाला. अच्छा अच्छा. एकदम अतिशय गंभीर होत त्यांनी पुढील प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्नोत्तर चालू राहिली. अनेक उमेदवार उभे झाले, बसले. विश्वास बघ्यासारखा हे सारं बघत होता. अगोदर त्याला प्रश्नोत्तरांचा अर्थ तरी कळत होता. पुढं पुढं फक्त मूकचित्रपटच डोळ्यांसमोर चालू होता. लोकांचे हावभाव तेवढेच त्याला दिसत होते आणि त्याचं मन भरकटत होतं. विश्वास त्यांना पुकारलं गेलं तेव्हा लोक आजूबाजूला बघू लागले. मग शेजारच्या तरुणानं त्याला जागं केलं. तो धडपडत उभा झाला. आपकी उम्र क्या है? 17 साल पूरे करूंगा. जयस्वालजी सेठी साहेबांशी काहीतरी बोलले असावेत. सेठी साहेबांच्या चेहऱ्यावर नापसंतीच्या रेषा उमटल्या. आप तो मैट्रिक पास भी नहीं है. कर लूंगा. कब करेंगे? नौकरी लग जाने पर. पढ़ाएंगे या पढ़ेंगे? दोनों एक साथ करूंगा. कैसे? प्राइमरी कक्षाएं सुबह लगती हैं, मैं दोपहर का स्कूल ज्वाइन कर लूंगा. तब तो आप बच्चों को पढ़ा चुके. विश्वासकडे पाहत रागानं सेठजी उद्गारले. नहीं नहीं, बहुत आसानी से पढ़ा लूंगा. विश्वास खात्री पटवून देऊ लागला. पढ़ा चुके, बैठ जाइए. चिडखोर आवाजात सेठजी जवळपास ओरडले. अगला नाम? सेठजींनी घसा साफ केला आणि सौम्य व खेदयुक्त आवाजात सर्वांना उद्देशून ते म्हणाले. यह शिक्षा का पवित्र क्षेत्र है. यहाँ तो सेवा भाव चाहिए, शुद्ध सेवा भाव. आणि प्रश्नोत्तराचं काम पुन्हा सुरू झालं. काय कडक ऊन पडलं आहे सालं. घरी पोचायला 1 वाजणार. उन्हाचा मारा होत होता. विश्वास हळूहळू घराकडे निघाला होता. त्यानं मागं वळून पाहिलं. कळकट खादीचा पायजामा नि ढिला सदरा घातलेला तो एक सावळा किडकिडीत तरुण होता. विश्वास थबकला. घरी पोचायला 1 वाजणार त्याला. पिवळ्या दातांची कवळी बाहेर काढून तो ठेंगणा तरुण पाय ओढीत येत होता. त्याच्या तोंडावरून घामाच्या धारा चालू होत्या व सदऱ्याच्या बाहीनं तो मधून मधून कपाळ पुसून काढीत होता. उमेदवारांपैकी हाही एक असावा. आपलं नाव काय? संपूर्ण दात दाखवीत व मागचा पाय जोरात पुढं ओढून विश्वासच्या बरोबरीनं येत तो म्हणाला. मुजुमदार. घर अजून 1-1.5 मैल अंतरावर आहे. पोटात काही नाही. विश्वास मुंगीच्या पावलांनी चालतो आहे. मुजुमदार एक एक पाय ठाम रोखून दुसरा पाय रखडत पुढे आणतो आहे आणि म्हणतो आहे. आज तो कमाल कर दी सेठुल्लेने. हे सेठुले कोण? अरे सेठूला, हरामी का पिल्ला. ज्यानं आपली मुलाखत घेतली तो सेठजी. विश्वासा गोंधळ पाहून मुजुमदारला हसू आलं. हसता हसता त्याला ठसका लागला. उसक्याबरोबर त्याच्या छातीचा पिंजरा वरखाली नाचू लागला. नाकाडोळ्यातून पाणी बाहेर येऊ लागलं. विश्वासला जरासा धक्का बसला होता. सेठजींची वयोवृद्ध मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर उभी होती. विश्वासला तिरस्कार माहिती होता, द्वेष माहिती होता, पण अभद्र उपहास त्याला अजून सहन होत नव्हता. तो नाराज डोळ्यांनी मुजुमदारकडे पाहू लागला. मुजुमदारनं रखरखत्या रस्त्यावर बसकण घेतली होती. छातीचा पिंजरा अजून वरखाली नाचत होता. छाती दाबून खोकताना त्याचे डोळे तांबडे लाल झाले होते. नाकपुड्या मनस्वी फुगल्या होत्या व श्वासोच्छवासासाठी तो अजून धडपडत होता. शेवटी एकदम वर आलेला कफ थुंकून टाकीत व बाह्यांनी तोंड पुसत तो उभा होत बोलू लागला. भाई वाह, काय मुलाखत घेतली साल्यानं. ओ की ठो माहिती नाही, पण महाकाव्यबाज लांडगा आहे तो. तुम्ही काय करता? वैसे तो कॉलेज में पढ़ता हूँ, मतलब नाम है वहाँ अपना. किरकोळने ठेंगणा असला तरी ज्ञानानं आणि कदाचित वयानं मोठा असावा. विश्वास काही न बोलता रस्त्यात उडवू लागला. मुजुमदार फरफटत बरोबर चालू लागला. अनेक कारखान्यांचा मालक आहे हा. इकडे सरकारला फंडात पैसा देतो, तिकडे काँग्रेसला पैसे पुरवतो. हजारो मजूर राबतात. त्यांना छदाम द्यायला साला तयार नाही. मास्तरांना म्हणतो सेवा करा आणि हा स्वतःला दानशूर म्हणवतो. विश्वास बोलला नाही, नुसता बघत राहिला. याला उपाय काय? त्यानं काहीतरी वेळानंतर विचारलं. उपाय? नाही जानते. आणि मुजुमदार खुशीत आला होता. त्याने खिशातून बिडीचं बंडल काढलं. पुढं आलेल्या दातानं विडीचं शेपूट तोडलं. मग विडी शिलगावली नि मनपूर्वक दम लावला. त्याला पुन्हा ठसका लागला. त्याला न जुमानता जोरानं बोलायचा प्रयत्न करीत तो म्हणाला. इनके दिन लद गए अब. आता यांचा खात्मा होणार. रूस में इन्कलाब हो गया तसा इथंही होईल. जनता फार दिवस अज्ञानात कशी राहील? मग आजवर कशी राहिली? माणसं हजारो वर्ष दरिद्री कशी राहिलीत? माणसं गुलाम कशी राहिलीत? लोक जागे होतील. मग न्यायाचं जग येईल.
खरोखर? समाजाचं रक्त पिऊन फुगलेले हे ढेकूण सटासट चिरडले जातील सटासट, मुजुमदार ठसकत आवेशानं सांगू लागला. शेटजींच्या जागी तट्ट फुगलेले तुरतुर पळणारे ढेकूण विश्वासला दिसू लागले. मुजुमदार हातोडीनं एकेका ढेकणावर ठसकत खोकत वार करीत आहे व रक्ताच्या शिळकांड्या उडून भिंती लाल झाल्या आहेत, असं दृश्य विश्वासला दिसू लागलं. विश्वासला मुजुमदाराचा जरासा उबगच आला. त्यानं वेग वाढवला. बाकी तुम्ही त्याला खूप उत्तर दिलं यार. पढोगे या पढाओगे विचारलं तर उत्तर दोनो. शाबास. तो तर हक्काबक्काच होऊन गेला साला. चिडून गेला अगदी. आता कळलं मुजुमदार स्वतःहून का आपल्याशी बोलतोय तो. विश्वास त्याच्याकडे निरखून पाहू लागला. अत्यंत जर्जर निकृश असा तरुण ओठ घट्ट दाबून स्वतःला जोरात पुढे रेटीत तो सरकत होता, भगीरथ प्रयत्नांनी. त्याचं संपूर्ण तोंड आक्रसत होतं. लहान काळसर तोंड, कपाळावरची हाडं वर उडून दिसणारी, गाल बसलेले, डोळे खोल चमकणारे. दम छाटीत विश्वासला शाबासकी देत तो म्हणाला, सेठुल्यासाला हक्का बक्काच होऊन गेला. बाकीचे सारे शेपूट हलवणारे. कपाळावरील घाम निष्पून टाकत विश्वास म्हणाला, आप सुस्ता तो लीजिए, काफी दूर जाना है. हाँ हाँ, झाडाखाली उभा होत धापा टाकीत मुजुमदार उद्गारला, लेकिन मेरा रस्ता तो आ गया ब्रदर. बाजूला एक रस्ता फुटला होता. त्या बाजूला मजुरांच्या लाल चाळी होत्या. वहा, हाँ, माझे वडील जॉब आहेत. लेकिन बहुत भले है, किंचित ओशाळून मुजुमदार म्हणाला. अच्छा, फिर मिलेंगे. असं म्हणून त्यानं बिडी फेकून दिली. बाहीनं काळं पुसलं. खोकत खोकत तो आपल्या मार्गाला लागला. विश्वास बराच वेळ त्या एक पाय उडीत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. घरी लवकर पोचायला हवं. आई सुमा वाट बघत असतील. त्यांना काय सांगायचं? नोकरी मिळत नाही म्हणून? छे छे, तसं सांगून उपयोग नाही. भलतीच निराशा होईल त्यांची. सांगायची गरज काय आहे? पण शिकता आलं पाहिजे. शिक्षण सोडून चालणार नाही. नाहीतर ताकद वाढणार नाही. परिस्थितीचं काय? लोकांनी संकटांना तोंड दिलं आहे. याहून भयंकर संकटांना. आपलं संकट म्हणजे किस झाड का पाला. एकटे असतो तर फिकीर नव्हती. चारी बाजूंनी जखडून टाकलंय आपल्याला. जरा पाय झाडावेत तर माणसांना लागतात. जिथं डोकं ठेवायचं तिथंच पाय पडतो. छे छे, ते उपयोगाचं नाही. आपण पिंजऱ्यात आहोत तर पिंजऱ्यात सकटच उडालं पाहिजे. लोकांनी आ बसून वर पाहिलं पाहिजे. म्हटलं पाहिजे, पिंजऱ्यात सकट उडतोय पठ्ठा. पण पिंजरा कोणता आहे बरं? तो तरी पुरेसा दिसतोय का? कळतोय काय? भावे म्हणतात, जग हाच पिंजरा. पिंजऱ्याबाहेर जायचं म्हणजे जगाबाहेर जायचं. तिथं सुद्धा उगीचच कशाला जायचं? एकट्यासाठी कशाला जायचं? कुणासाठी तरी जाण्यात मौज. की परिस्थितीचा पिंजरा. पण ती गोष्ट फार कठीण वाटते, फार गुंतागुंतीची. कोळ्याचं चिकट जाळंच. कोण असेल कोळी? कसा असेल? जगा एवढं जाळं विणणारा कोळी जबरदस्त असला पाहिजे. सूक्ष्म सूक्ष्म धागे, कुणालाच न दिसणारे. माशी कशी गुरफटते जाळ्यात, अडकल्याबरोबर पंख फडफडवते जोरात, मग अधिक जोरात झ आवाज होत राहतो. तशी ती जास्तच पक्की बांधली जाते जाळ्यात. किती माशा लोंबत असतात जाळ्यामध्ये. आणि कोळी महाराज असतात कुठेतरी दूर. सुईपेक्षा सूक्ष्म, लांबच लांब, नागमोडी पायांनी धाग्यावर झुलत असतात. धाग्याला धागा जोडीत असतात. आराम करीत असतात जाळ्याच्या टोकावर. सूक्ष्म पाय लांब करून ते आळसट धक्का देतात नि तेवढ्यात बारीकशा कंपानं धडपडती माशी छानदार गुंडाळली जाते. मरून लोंबू लागते. माशी धक्का लागल्याबरोबर तो धागाच घट्ट धरून ठेवीत असेल नि कोळी महाराज मनाशी हसत असतील की मोठ्यानं. पण माशीला ते ऐकू जात नसावं. तिला कानच नसतील. महाभयंकर कोळी. त्याचा प्रचंड काळा डोळा. आपण एकेका धाग्यावर सपासप पाय ठेवीत वर जायचं नि सुरी खुपसायची त्याच्या डोळ्यात की खेळ खलास. की तो आपल्या शेठ साहेबासारखाच असेल. विश्वास गल्लीत शिरला आणि त्याला एकदम गरगरू लागलं. दुपारी 1:30-2चा सुमार. गल्लीत पूर्ण शुकशुकाट. त्याला अतिशय तहान लागली होती. डोकं गच्च दाबून तो खाली बसला. झाकलेल्या डोळ्यांना सुद्धा गरगर फिरत असल्याचा भास झाला. काय करावं आता? आता काय करावं? घाबऱ्या जीवाचा प्रश्न छातीत घोटाळू लागला. शेठजी, मुजुमदार, कोळी भरभर भोवताली फिरू लागले. 10-15 मिनिटं तो तसाच बसून होता. पण तेवढ्या वेळात गल्लीत कोणीच फिरकलं नव्हतं. गल्लीच्या गारव्यानंच त्याला हुशारी वाटली असावी. आणि काही वेळात मन एकदम निवळलं, बदललं, स्वच्छ होऊन गेलं. तो थुंकला. घर जवळ आहे या कल्पनेनं सुखावला. इब्तदाए इश्क है, रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या. अरे अजून खूप पाहायचंय, झगडायचंय. काय म्हणतो शायरे इन्कलाब? बढ़े चलो रवा दवा, बढ़े चलो रवा दवा.
वारे जोश, खरा जोश आणि पुन्हा उत्साहाचे वारे वाहू लागले. भाग 4 समाप्त. आता इथे आपण हे जे 2 श्लोक आहेत त्याचा अर्थ समजून घेऊयात. तर हा जो श्लोक आहे हा शंकराचार्य विरचित सदाचार ग्रंथातला आहे आणि त्यामध्ये आध्यात्मिक तत्वज्ञान रूपकाद्वारे स्पष्ट केलं आहे. ठीक आहे. सदाचार ग्रंथ. त्याची पहिली ओळ आहे, सदानंदे चिदाकाशे माया मेघस्ती डिम्मनहा. सदानंदचित आकाशात मन हे मायेचा मेघ आणि वीज आहे. अहंता गर्जनम तत्र धारा सारोही यत्तमा. म्हणजे काय, तिथे त्या मनामध्ये अहंकार हे मेघाचे गर्जन आहे, तर उत्तम कर्म हा पावसाचा धोधो वर्षाव आहे. ठीक आहे, आपण पहिल्याचा अर्थ लिहूयात. सदानंदमय चित आकाशात मन हे मायेचा मेघ आणि वीज आहेत. अहंता गर्जनम तत्र धारा सारोही यत्तमहा. म्हणजे तिथे त्या मनात अहंकार, अहंता, अहंकार हे मेघाचे गर्जन आहे, तर उत्तम कर्मे म्हणजे काय, पुण्य, धारासारो म्हणजे पावसाचा धोधो वर्षाव आहे. पावसाच्या धारा आहेत. ठीक आहे. महामोहांधकारे म्हणजे काय, या महामोहाच्या अंधकारात देवो वर्षती लीलया. म्हणजे काय, देव म्हणजे ईश्वर आपली लीला म्हणून पाऊस पाडत आहे. आणि अस्या वृष्टेर विरामाय म्हणजे या पावसाला, अस्या वृष्टेर विरामाय म्हणजे काय, थांबवणे. म्हणजे या पावसाला थांबवण्यासाठी प्रबोधक समीरण. हा प्रबोध म्हणजे ज्ञान किंवा जागृती. ज्ञान किंवा जागृती हाच एकमेव वारा आहे. समीरण म्हणजे काय, वारा. हाच एकमेव वारा आहे. ठीक आहे. म्हणजे काय, थोडक्यामध्ये हा श्लोक असं सांगतो की या जगामध्ये जन्म मृत्यूचं जे चक्र आहे, म्हणजे मोह, अहंकार आणि कर्म, हे थांबवण्यासाठी फक्त आत्मज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणून मग आता जेव्हा तुम्ही मागे जाल आणि ती स्लाइड बघाल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की विश्वासला हा श्लोक का आठवतो. आता दुसरा श्लोक, मन्मनो मिन्वन नित्यम. म्हणजे काय, माझे मन माशाप्रमाणे नेहमी आनंदाच्या महासागरात विहार करत आहे. क्रीडन त्या नंद वारिधव. ठीक आहे, ह्याचा पूर्ण अर्थ सांगते मी. माझे मन
माशाप्रमाणे नेहमी आनंदाच्या महासागरात म्हणजे ब्रह्मानंदात विहार करत आहे. म्हणजे काय, खेळ करत आहे. सुस्नातस्तेन पुतात्मा सम्यग्वी ज्ञानवारिणा म्हणजे काय, कारण ते मन सम्यक, कारण ते मन सम्यक म्हणजे योग्य, सम्यक ज्ञान, योग ज्ञानारूपी पाण्याने चांगले स्नान केलेले असल्याने माझी आत्मा पूर्णपणे पवित्र झाली आहे. ठीक आहे. मग या श्लोकामध्ये असं सांगितलंय की ज्या व्यक्तीला योग्य आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, तिचं मन नेहमी आनंदी आणि शुद्ध राहतो. मग यानंतर तो त्याच्या वडिलांना विचारतो बघा प्रश्न, तर तुम्ही तिथे जाऊन एकदा हे बघू शकता की ह्याचा अर्थ काय नक्की. ठीक आहे. तर हे या 2 श्लोकांचे अर्थ होते आपण जे मगाशी पाहिले. तर आता हा भाग 4 समाप्त होतो. तर आपण एकदा ह्या पूर्ण भागाचा निष्कर्ष बघूयात. तर या भागामध्ये आपल्याला विश्वासच्या आयुष्यामधल्या संघर्षाचे 2 पदर पाहायला मिळतात. पहिला काय की त्याचा घरचा एक भावनिक कोलाहल. ठीक आहे, घरातला भावनिक कोलाहल. जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला हे लक्षात पाहिजे की हे कुठल्या भागातनं आलेला प्रश्न आहे आणि मग तुम्ही अशा पद्धतीने त्यावरती लिहू शकता. आणि दुसरा काय की नोकरीसाठी त्याला जो काही सामना करावा लागला गोष्टींचा तो, म्हणजे एक घराबाबत आणि एक नोकरीबाबत. ठीक आहे. मग बघ आता सगळ्यात पहिलं की सुरुवातीला विश्वासला सुमामध्ये एक बदल दिसतो. त्याला असं वाटतं की ती आनंदी आहे आणि मग ते त्याला गोंधळात टाकतं. मग घरी आल्यानंतर त्याचा जेव्हा आईशी संवाद होतो तेव्हा त्याच्या मनातला कडवटपणा उघड होतो आणि मधुकरच्या विषयीचा राग आणि घराची जबाबदारी पेलताना त्याची खूप चिडचिड होत असते आणि त्याच्यातून आपल्याला होरपळणारा तरुण समोर येतो. ठीक आहे. मग जेव्हा तो सेठी साहेबांच्या गिरणीमध्ये जातो, तर ती जी मुलाखत झालेली असते, तर ती श्रीमंतीची सत्तेशी आणि गरिबीची अगतिकतेशी असा एक होणारा खेळ असतो. तर सेठी साहेबांचा सेवाभावाचा नुसता मुखवटा असतो आणि पदवीधर उमेदवारांची त्यांच्यासमोरची एक लाचारी विश्वास तिथे बघतो. मग हे काय दाखवतं? तर हे तेव्हाची जी शिक्षण व्यवस्था होती त्यावरती खूप मोठं भाष्य करतं. ठीक आहे. काय भाष्य करते तर ती मुलाखत. मग इथे विश्वासला हे कळून चुकतं की फक्त पदवी महत्वाची नाहीये, तर यंत्रणेचा भाग होण्यासाठी होला हो सुद्धा करता आलं पाहिजे. मग मुजुमदार, जेव्हा मुजुमदार त्याच्यासोबत रस्त्याने चालायला लागतो, तर तो एक विद्रोही असा चेहरा आहे मुजुमदाराचा. ठीक आहे. म्हणजे हा विद्रोहाचा आवाज आहे. तर त्याच्या बोलण्यातनं रशियामधली क्रांती किंवा भांडवलशाही विरुद्धचा संताप हे व्यक्त होतंय. आणि मुजुमदार विश्वासला समाजातल्या ढेकूण का बरं ढेकूण ही उपमा दिलीये, तर ढेकूण म्हणजे शोषक वर्ग. तर यांची ओळख मुजुमदार करून देतो. मग त्यानंतर जेव्हा सगळ्यात शेवटी
विश्वासच्या मनामध्ये कोळी आणि माशी हे जे रूपक आलं आहे, तर तेव्हा तो असा विचार करतो की ही परिस्थिती जी आहे त्याच्या अवतीभोवतीची, ती एक कोळ्याचं जाळं आहे आणि आपण म्हणजे विश्वास त्याच्यामध्ये अडकलेली एक माशी आहे. मग आपण जितकी धडपड करू तितकं जास्त अडकत जाऊ. पण मग हा विश्वास हार मानणारा नाहीये, तर तो त्या जाळ्याच्या म्हणजे निर्मात्याला आव्हान देण्याची भाषा करतोय. मग असं दाखवलं की शेवटी बघा, तो सगळ्यात शेवटी एकदम थकलेला असतो आणि तो तिथे असा हतबल होऊन रस्त्यावरती बसतो. त्याला चक्कर आल्यासारखं होतं. तो थकलेला असतो, तहानलेला असतो, पण तरी त्याच्या मनामध्ये बढे चलो हा मंत्र जिद्दीनं उभा राहतो. मग हा भाग त्याच्या वैचारिक प्रवासातला एक खूप महत्वाचा टप्पा आहे, जिथं तो एकाकी असतो, पण त्याच्यामधली लढाऊ वृत्ती जागी होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा चौथा भाग बघितला. बरोबर. मग आता बघा, ह्याचा अर्थ हा असा होऊ शकतो की अचानकच तो 17 वर्षाचा एक साधा तरुण आहे. मग तो इथे त्याला ही जी काही परिस्थिती आहे, तर त्या प्रसंगांमुळे त्याला एक शहाणपण आलंय. शहाणपण म्हणजे काय? मॅच्युरिटी. तर आता तो मोठा होऊ लागलाय. मग त्याला घराची जबाबदारी आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्याला हे सगळी परिस्थिती त्याला कारणीभूत ठरतीये. ठीक आहे. धन्यवाद.